तर नमस्कार मंडळी, सुधीर SK सुधीर चॅनलवरती पुन्हा तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। आता मे महिना संपत आलेला आहे आणि आम्ही मुंबईकर आलेले आहेत बघा। काय त्यांची बाग आहे, आमचे भाऊच आहेत म्हणजे केंद्रे, तर त्यांच्या बागेमध्ये आलो आहे। कलमाची बाग कंपाऊंड आहे आणि बऱ्याच दिवसांनी भेटले आहे ते आम्हाला कलमाचे आंबे काढण्यासाठी मदत करणार आहे। बघूया किती भेटतात आता राहिले गेलेले आंबे। तर त्यांना मुंबईला जातात ते उद्या शेवटचे आंबे। हां, आणि हे आंबे किती भेटतात ते मुंबईला त्यांना घेऊन जायचं आहे। तर बघूया आपण हे किती मिळत आहेत ते। जवळजवळ किती झाड आहेत असतील हे? 20 ते 25 झाडं आहेत त्यांचे चुलते। हे म्हणजे हा जो बांध आहे त्या बांधाच्यावर त्यांच्या चुलत्यांचा आहे आणि या बांधाच्या खाली त्यांचं आहे। हे आंब्याची झाडं तर जवळजवळ 20 ते 22 झाडं आहेत। काजू पण आहेत मध्ये मध्ये सगळं दिसतं। आम्ही मागे बघून गेलो होतो तर छोटे छोटे होते आहे ना। बघा हा फळ पिकलेला आहे, झाडावर जवळजवळ तयार झालेला आहे, नाही पिकलेलंच आहे एक झाडावरचा। म्हणजे हे आंबे आहेत ते फवारणीचे आंबे नाहीत आमच्याकडचे, ऑर्गॅनिक नैसर्गिक आंबे। काढायला सुरुवात झाली आहे बघा। हा पण एक पिक्का भेटलेला आहे, पिकलेला आहे एकदम तयार असा लाल लाल असा असतो बघा। ठीक आहे, काढूया आपण। बऱ्याच आता वर चढतोय झाडावरती तो बघा, मी पण चढतो, बऱ्याच एक्सपर्ट आहे। पाऊस लागलाय, थोडा लवकर पाऊस आला यावर्षी। हां, सर्व तयार आणि मस्त खायला आंबा। गोड असतो हा शेवटचा आंबा। मी पण काढतो थोडे थोडे, खाली खाली असतील ते सुरू म्हणजे पटकन होतील है ना। हां, आता झालं बरोबर। काढले मामा तर 2-4 दिवसांनी यायचे। अनु मामा, अमित गुलेकर, हा मग तो पण काढून द्यायचा। नाही 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 नाही, काढून नाही, आई असायची सोबत, म्हणजे काढून द्यायचे मग आई त्यांना द्यायची। असं जायचे सगळे आंबे आमच्या घरातच, काढायला म्हणजे त्यांना द्यायची। असं तो समोर पण एकदम तयार आहे दोन्ही पण। तो हा खाल्लेला आहे, तो एक तिकडे बघ पुढे एकदम। आता ते एकदमच पिकल्यासारखे आहेत ना। आता तयार झाला आंबा। एक मिनिट हिला ये जरा। आता आंबा तुम्हाला काढतो ना, हां पिकणार पण लवकर। तर मंडळी हे बघा, हे आंबे कोकणातल्या शेतकऱ्याची ही कमाई असते। आणि हे आंबे असे शेतकरी हा घरी नेऊन असा घरामध्ये अडकवत असतो आणि हे पुढे आम्ही ते घेऊन गेलेत ते लोक। जाऊया आपण, ते 4 पिशव्या आंबे मिळालेले आहेत। हां, तर हे आंबे घेऊन ये बघा, आंब्याचा बोजा घेऊन आता हो आम्ही घरी निघालो आहे। घरी गेल्यावरती पसरल्यावरती दिसतील आंबे किती आहेत ते। हा बोजा पूर्ण आंब्याचा। तर मंडळी आता हे फणस पण काढलेत आम्ही सोबत। हे बघा, मन्याबाई हे फणस काढून आम्ही घेऊन जातो। 1 2 3 4 आणि 2 फोडूही गेलेत फणस, 5 फणस भेटले आम्हाला। तर ठीक आहे, व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिलात, खूप खूप धन्यवाद। दादा मन्याबाई आमचा फणस घेऊन आला, कोकणातला कोकणचे शेतकरी। हे कोकणातली अशी मजा असते। हे फणस काढून घरी घेऊन जातोय।